तर मंडळी सगळ्यांना राम राम बघा. आणि आज आपण डायरेक्ट निघलो होतो रानात. पाऊस चालू होता तरी बी आम्ही रानात निघलो चक्कर मारला. काय सिद्धूसला घेतलं डायरेक्ट. त्याला म्हणलं चाल घरी बसून तरी काय अंडी घालतो का, चाल जरा गाय चक्कर मारून येतो हा नाही का. काय आम्ही निघलो छत्री घेऊन डायरेक्ट गायंक गेलो तर गायने डायरेक्ट बसूनच घेतलं होतं. त्याला म्हणलं जमलं बुवा आता. आणि या पावसाने काय एवढी बिकट अवस्था केली का पार वावरांमध्ये पाणी पार मोकार पाणीच पाणी. या पाण्यातून गाया बादल्या जायला लागते सोप्प आहे का. आणि इकडे आपण त्या दिवशी भिमुख नव्हता काढला का, तो भिमुख काढलेला आणि भिमुख पाडून बिडून झाला. तोडून बिडून आम्ही पाला इथं ठेवला होता. पाल्यावर ताडपत्री टाकली होती तरी पावसाने तो पाला डायरेक्ट सडूनच गेला राव. बरं माणसाने किती लाजावं बा एवढं पर एवढं लाजावं का. वा घरापासल्या झऱ्याला आलो होतं पाणी. मग काय तिथं जाऊन डायरेक्ट मी हातपाय धुवून घेतले नाही का चिखलाचे. तुमच्या कुत्र्यांना नाही तर प्राण्यांना ट्रेनिंग द्यायची असेल तर आमच्या सिद्धू भाऊ यायचं डायरेक्ट एकदम नाट ट्रेनिंग देतोय तो. मग काय तिथून निघून डायरेक्ट आपण आलो घरी येतोय कुठं तेच मंगेशचा फोन म्हणे चाल भाऊ आपल्याला यायचे डॉक्टर का जाऊन नाही का माझ्या पायाला लागले. त्याला म्हणलं चाल मग काय आता डॉक्टर का जायचंय म्हणल्यावर नाही का. तेवढ्यात आमचं बाबू दादा म्हणले की भाऊ डायरेक्ट हजर तिथं. मग काय डॉक्टर कोण जाऊन आम्ही डायरेक्ट आलो गावात. मॉल मध्ये गेलो तर आमचा डायरेक्ट सिद्धेश भाऊ डायरेक्ट बिल लागलाच भाऊ डायरेक्ट मॉलला. एवढं सामान घेतलं का बार बास रे बास. आणि मग काय तेवढ्यात आमचे रोशन दादा सागर दादा आले. म्हणले घे व्हिडिओत. मग घेतलं त्यांना व्हिडिओत. मग काय ते गेले त्यांच्या घरी. त्यांना म्हणलं आता मग मी बी जातो माझ्या घरी नाही का. मग